कृष्ण दर्शन घडवणारे तुकोबारायांचे जे अभंग गाथेमध्ये आहेत, त्याच्यामध्ये तुकोबांच्या विराण्या, त्या विराण्यांचं स्वरूप, त्या विराण्यांचा भाव आणि त्या विराण्यांमधनं प्रगट होणारं तुकोबांचं व्यक्तिमत्व दर्शन, हे सगळंच अतिशय आगळं वेगळं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या तीनही संत अध्यासनांच्या माध्यमातून हा जो उपक्रम आपण या ठिकाणी मांडलेला आहे की गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भागवत धर्मी संतांनी मांडलेलं कृष्णदर्शन, या उपक्रमामध्ये तुकोबांच्या विरहिण्यांचा जेव्हा आपण परिचय करून घेतो तेव्हा एका अर्थाने तो तुकोबांचाच परिचय आहे. कारण जे तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचं अतिशय मोठं वैशिष्ट्य आहे की दृढ निर्धार, एकाकी वाटचाल करण्यासाठी लागणारं अपार असं मनोबल, पूर्णपणे स्वतंत्र वृत्ती, कोणत्याही प्रकारचं परावलंबन तुकोबांना मानवत नाही. तो जो महाराजांचा अभंग आहे, भिक्षापात्र अवलंबने जळोजिरे राजनवाने, ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा, असं जेव्हा महाराज म्हणतात, कुठल्याही प्रकारचं परावलंबन आणि त्या परावलंबनापायी स्वीकारावी लागणारी हतबलता, हे तुकोबांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगतच आहे. तो जो एकाकी निर्धार आहे, जो तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचा पीळ आहे, तो समग्रपणे आपल्याला दिसतो विराण्यांमध्ये. की ही जी एक अवस्था आहे साधक अवस्थेमधली, की आजवर प्रपंचामध्ये, लौकिकामध्ये, संसारामध्ये, लोकव्यवहारामध्ये पूर्णपणे रमलेली वृत्ती हळूहळू तिथून निवृत्त होऊन परतत्वाकडे खेचली जाते. ज्ञानदेवांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे की मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले. हे जे अवस्थांतर आहे त्यातला हा टप्पा आहे. ती वृत्ती प्रपंच नावाच्या नवऱ्याशी जणू ती आजवर नांदतीये. तिचं लग्न झालेलं आहे प्रपंचाशी. कुठेतरी बघा, हे फार सूक्ष्म आहे. सूक्ष्म अशा अर्थाने आहे की भागवत धर्माची आमच्या जी शिकवण आहे, जे भक्तितत्व भागवत धर्माने मांडलेलं आहे, ते अशा अर्थाने असाधारण आहे की परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडावाच लागतो. हे भागवत धर्म विचाराला किंवा विचाराशी सुसंगत नाही. प्रपंचामध्ये राहून परमार्थ करायचा आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रपंचच परमार्थमय बनवायचा, ही ती जीवनदृष्टी आहे. पण हे करत असताना ही खुद्द तुकोबांच्या जीवनामध्ये सुद्धा ही अवस्था येऊन गेलेली आहे की प्रपंच सोडायचा नाही, प्रपंचामध्ये राहून परमार्थ करायचा. पण त्या संपूर्ण पर्वादरम्यान एक कालखंड असा येतो अपरिहार्यपणे की काही काळ तरी एकांतामध्ये जावंच लागतं, काही काळ तरी प्रपंचाशी काडीमोड घ्यावाच लागतो. ही अवस्था तुकोबारायांच्या जीवनात आलेली आहे. बरं का, महाराजांचा एक फार अर्थपूर्ण अभंग आहे. महाराज असं म्हणतात, यादसाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा, माझे दिठावेद प्रेम बुद्धी होईल निष्काम. काही काळ तरी प्रपंच नावाच्या नवऱ्यापासून सुटावं लागतं. ही जी अवस्था आहे तिथे
तुकोबांच्या ह्या ज्या विराण्या आहेत, ज्याला विराण्या असं नाव मिळालेलं आहे, मुळामध्ये ज्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे प्रपंच नावाचा नवरा सोडून कृष्ण तत्व नामक दुसऱ्या अस्तित्वाशी घरोबा निर्माण करणं. आणि म्हणून तुकोबारायांनी तिथे तो शब्द वापरलेला आहे की आदिल्या भ्रता रे कामनो हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकली सांडोनी लौकिक झाली उदास नाही आता असं जीवित्वाची. इतका हा निर्धार आहे. ही जी एका अर्थाने इतकी बद्धपरिकर झालेली गोपी आहे की काही झालं तरी मी आता प्रपंच करणार नाही. मला आता कृष्णाचीच भेट घ्यायची, कृष्ण तत्वाशीच मला एकरूप व्हायचं आहे. तो माझा स्वीकार करेल का नाही याची मी पर्वा करत नाही. जो अभंग या संपूर्ण 25 अभंगांच्या मधला जो अभंग आता आपण बघणार आहोत तो अलौकिक आहे. याची रेकॉर्ड पण आहे बरं का. हा आपण ऐकलेला आहे पुन्हा लताबाईंच्या आवाजामधनं की महाराज म्हणतात, म्हणजे ती तो साधक म्हणतो, साधकाची ती वृत्ती म्हणते की माझा आता हा मनाचा निर्धार झालेला आहे, मी प्रपंच नामक नवऱ्याबरोबर नांदणार नाही. मला माझं जे ध्येय आहे, माझं जे इप्सित आहे, मी ते सर्वस्व ओतून सर्वस्व पणाला लावून हस्तगत करेनच. कितीही अडचणी त्या प्रवासामध्ये आल्या, किती अडथळे आले, किती समस्या आल्या, तरी मी आता पुढे घातलेलं पाऊल मागे घेणार नाही. शब्द तुकोबांचे असे आहेत, हाची नेम आता न फिरे माघारी. पुढचं चरण अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे ह्या चरणाचा उत्तरार्ध जो आहे, बैसले शेजारी गोविंदाचे झालं साध्य मला. ज्याच्या करता मी हा प्रवास सुरू केला, जी आधीच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की नामगोष्ठी माझी सोय सांडा आता रातरे अनंता तुका म्हणे सांडून लौकिक झाली उदास नाही भयास जीवित्वाची सर्वस्वावर पाणी सोडून. मी जे पाऊल घातलं मी पोचले तिथे. बैसले शेजारी गोविंदाचे. दुसरं चरण या अभंगामधलं असाधारण आहे. घर रिघी झाले पट्टराणी बळे वरिले सावले परब्रह्म. पूर्णपणे ऐक्य तुकोबा सूचित करतात. पण शब्द काय आहेत बघा. घर रिघी झाले पट्टराणी बळे. माझा नवरा तर मी सोडलाच प्रपंच नावाचा, जे माझं साध्य आहे परतत्व, त्याच्या घरात घुसले मी. घर रिघी, रिघणे म्हणजे प्रवेश करणे. घर रिघी झाले कशी? बळाने. बळ कसलं? साधनेचं. बळ कसलं? नामाचं. बळ कसलं? भक्तीचं. जे आमचे सावता महाराज म्हणतात, नामाची या बळे न भिवू सर्वथा कलिकाळाचे माथा सोटे मा. बळ हे जे आहे, हे साधनेचं जे बळ आहे, वैराग्याचं जे बळ आहे, अंगी वैराग्याचे बळ केला मार षडवर्गा असं ज्ञानदेव वैष्णववीरांचं वर्णन करतात. त्या बळाचा उल्लेख तुकोबा इथे करतात की मी ही साधक वृत्ती असं म्हणते की हे जे मी बळ कमावलेलं होतं नामाने, चिंतनाने, वैराग्याने, साधनेने, त्या बळावर त्या परतत्वाच्या थेट घरात मी प्रवेश केला. घर रिगी झाले कशी? बळाने. बैसले शेजारी गोविंदाचे. एका आसनावरती आता मी आलो. एका पातळीवरती भक्त आणि भगवंत आले. तरतम भाव राहिला नाही, श्रेष्ठ कनिष्ठत्व राहिलं नाही, समसमान पातळीवरती अनुभूतीचे आले. ज्ञानदेवजी म्हणतात ना, भक्ती आणि अभक्ती ताट झाले एके पांती. एका पंक्तीला आता दोघं आले. केवळ इथं नाहीये, एवढ्यावर तुकोबा संतुष्ट नाहीयेत. ही वृत्ती कशी आहे? ही म्हणते मी केवळ त्याच्या घरामध्ये शिरून त्याच्या आसनावरती त्याच्या शेजारी विराजमान आहे एवढंच नाही, अहो मी त्याचं पट्टराणी पद बळकावलेलं आहे. घर रिघी झाले पट्टराणी बळे. आपण लहानपणापासून या गोष्टी ऐकतो की एका राजाला 2 राण्या होत्या.
किंवा आम्ही म्हणतो की हो महाराज दशरथ 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, मात्र पट्टराणी कोण होतं? कौसल्य होती. तसं ही साधक वृत्ती असं म्हणतेय की माझ्या साधनेच्या बळावर, नामचिंतनाच्या बळावर निर्धाराने प्रपंचाचं घर सोडून मी परतत्वाच्या घरामध्ये प्रवेशलेली आहे. त्याने माझा स्वीकार करावा न करावा ह्याचाही मी विचार केलेला नाही. मी एका आसनावरती विराजमान आहे. केवळ एवढंच नाही, त्याच्या जीवनामध्ये मी पट्टराणीचं पद संपादन केलेलं आहे. घर रिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, त्याच्याशी मी लग्न, त्याच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. मी आता कशी आहे? मी आता निशंक आहे. बघा, एका क्षणामध्ये अस्तित्वातलं जे परिवर्तन आहे, अपूर्ण, साशंक, भयाने घेरलेलं असं अस्तित्व. तुका जसं म्हणतात, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी, तिचं रूपांतर परतत्वाशी सामरूप्य, ऐक्य होण्यामध्ये झाल्यानंतर काय झालंय? ती आता निशंक बनलेली आहे. पूर्णत्व विराजमाने नांदताय. घररिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बळियाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका. निशंक, निर्भय, निश्चिंत. तुका जेव्हा म्हणतात ना, तुका म्हणे आता, तुका म्हणे मुक्ती पर्णली नोवरी, आता दिवसचारी खेडीमेडी केव्हा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. खुंटली या धावा तृष्णेची या. ती गवळण, ती गोपी आता बरोबर ती वृत्ती ते म्हणते की बलियाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. इथे पूर्णपणे सामरस्य आहे. आता गमत बघा, ह्याला विरहिणी हा भाव या अभंगांमध्ये आहे असं म्हणणं हे थोडं अवघड का वाटतं ते मी सांगतो. ते इथून पुढच्या अभंगामध्ये आपल्याला दिसेल. पूर्ण ऐक्य झालेलं आहे भक्ताचं आणि भगवंताचं. प्रपंचमय असणारी वृत्ती पूर्णपणे परमार्थ स्वरूप झालेली आहे. कुठेही आता फरक नाही, द्वैत नाही, दुजा भाव नाही. तुकोबांचे शब्द वापरायचे तर हे मग अलंकार नामी, तुका म्हणे तैसे आम्ही. सोनं आणि सोन्याचा दागिना जसे एकाकार आहेत, ही गवळण म्हणते तसे आम्ही आता. बलियाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. आता मी निश्चिंत आहे. आता एका अर्थाने मी प्रपंचाचा हात सोडून परमार्थाचा रस्ता धरलेला आहे आणि परमार्थामधलं माझं जे अंतिम इप्सित होतं ते मी साध्य केलेलं आहे. आता लौकिकामधले लोक ह्याला काय म्हणतील याची मी फिकीर करत नाही. हे जे सगळे अभंग आहेत ना तुकोबांचे, यांचा अर्थ, एका अभंगाचा अर्थ दुसऱ्या अभंगाच्या प्रकाशामध्ये लावला ना की त्यातली लज्जत वाटते. मी गंमत सांगतो. तुकोबांचा अभंग आहे, एक मोठा 14 चरणाचा अभंग आहे की ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. पुढचं चरण जे आहे ना त्याचा संबंध याच्याशी आहे. संसार त्यागिता म्हणती हा दोषी, संसार करिता म्हणती हा दोषी, टाकिता आळसी पोटपोसा. महाराज असं म्हणतात, जगाचा स्वभावच आहे, जग दोन्ही तोंडाने बोलतो. संसार करता म्हणती हा दोषी, की मी इतके दिवस प्रपंचामध्ये होते. ही गोपी म्हणते, लोक म्हणते अहो काय याला काही नाहीच, या नुसता रात्रंदिवस प्रपंचामध्ये गुंतलेला आहे, याला दुसरं काही नाही, याला देव नाही, देवतार्चन नाही, जप नाही, तप नाही, जाप्य नाही, काही नाही, हा फक्त प्रपंचात गुंतलाय. संसार करता म्हणती हा दोषी. महाराज म्हणतात, समजा मी प्रपंचावर पाणी सोडून परमार्थाची कास धरलं, तेच लोक उद्या म्हणायला लागतील टाकिता आळसी पोटपोसा, की याने प्रपंचाची जबाबदारी टाकली, लोकांच्या जीवावरती, समाजाच्या जीवावरती हा पोट भरत आपला हिंडतोय, म्हणून लोकांकडे लक्ष देऊ नये. तुका म्हणे हासे जन, नाही कान ते ठाई. ही जी गवळणीची अवस्था तुकोबाराय सांगतात की कृष्णाने वेधलेली गवळणी जेव्हा गोकुळामध्ये जाते आणि गोविंद
म्हणजे दूध घ्या, दही घ्या, दोळी घ्या असं म्हणण्यापेक्षा ती कुणी हरी घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या म्हणायला लागते. कोणी एक उलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. त्यावेळी मथुरेतले लोक तिला जेव्हा हसत होते, तुका असं म्हणतात, तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. ती लौकिकाने लक्षच देत नाही. का? कारण तिला तिचं साध्य सापडलेलं आहे. ती अवस्था येते. बलियाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. नामरूप माझी गोष्ट सांडा आता, रातले अनंता तुका म्हणे. नामगोष्टी माझी सोय सांडा आता, रातले अनंता तुका म्हणे. तुम्ही काही म्हणतात तरी मी लक्ष देणार नाही. हा जो निर्धार आहे इथे पूर्णपणे तुकोबा म्हणजे सूचित करतात की ही जी माझी वृत्ती आहे, ही साधकाची वृत्ती आहे, ती पूर्णपणे आता प्रपंचाच्या हातातून सुटलेली आहे. घर निघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. हा जो मी आता परमार्थातला दुसरा घरोबा केलेला आहे, तो काही लपून छपून राहणार नाही. आजच्या भाषेमध्ये त्याचा बभरा होणारच. ती गौण असं म्हणते, मला त्याचीही पर्वा नाही. महाराजांची पुढच्या अभंगातली ही ओळ फार महत्वाची आहे. व्यभिचार माझा पडिला ठाऊका, न सरती लोका माझी झाले. हे मी असं केलंय, मी प्रपंच नावाचा नवरा सोडून परमार्थामधलं जे माझं इप्सित होतं त्याच्याशी लग्न लावलेलं आहे, तिचं पट्टराणी पद मी बळकावलेलं आहे. हा माझा जो व्यवहार आहे हा सगळ्यांना उद्या माहिती झाला, तो माहिती होणार आहे, मला त्याची पर्वा नाही. हा जो निर्धार आहे ना, ह्याला एक जो बेडरपणा लागतो. कारण शेवटी टीका, ज्याला आपण म्हणतो लोकापवाद, हा सहन करायला जे प्रचंड आत्मबळ लागतं, त्याचं तुकोबांच्या ठाई जे एका अर्थाने न सरणारं भांडवल होतं, त्याचं दर्शन येत आहे की ही गवळण. त्यामुळे आता बघा, विरहिणी ही अवस्था सहन करायला ही तयारच नाहीये. घर निघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. बलियाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. ही म्हणते आता गवळण, म्हणजे ही नृत्य असं म्हणते, मी आता पूर्णपणे निसंग झालेली आहे. कशी आहे? विसरले कुळ आपुला आचार, पती भावे धीर घर सोय. सांडिला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे. मजा आता कोणी आळवाल झणी, तुका म्हणे कानी बहिरी झाली. बघा, मी जे आपण बघण्याचा प्रयत्न करतोय की विरहिणी हा जो भाव आहे, भेट आहे, मिलन आहे, अंतराय आहे आणि पुनर्मिलनाची आस आहे. हे जे सूचन विरह या शब्दामध्ये आहे, जी अवस्था तुकोबांच्या अस्तित्वाची या अभंगांच्या मध्ये प्रगट झालेली आहे, ती ऐक्याची आहे. आणि ते ऐक्य कसं आहे? ते चिरंतन आहे. घर निघी झाले पट्टराणी बळे, बलियाचा अंगसंग झाला आता, रातले अनंता तुका म्हणे. किंवा बलियाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. ही आता पूर्णपणे लौकिकातनं सुटलेली आहे. म्हणून ती काय म्हणते? विसरले कोळा आपुला आचार. आता तो साधक किंवा तो सिद्ध किंवा तो जीवनमुक्त, काही जर आपण नाव द्या, त्याला आता लौकिकामधली कुठलीही गोष्ट चिकटत नाही. तिथे त्याचं कुळ श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे हे गैर लागू ठरतं. त्याचा आचार कसा आहे अप्रस्तुत ठरतो. त्याचे लौकिकामधली सगळी नाती जी आहेत, ते नाती सुद्धा एका अर्थाने त्या अवस्थेमध्ये अर्थहीन होतात. तीच ती म्हणते, पती भावे धीर घर सोय. आता मला दुसरं कोणी नाही, मी तुम्हाला सांगू का, निळोबांची अशीच एक गवळण आहे. ही जी अवस्था आहे तुकोबांची या अभंगामध्ये व्यक्त झालेली, हीच अवस्था निळोबांनी मांडलेली. ती कशी अवस्था? निळोबा असं म्हणतात, बोलती चालती देखती ऐकती, सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दीर, देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. सोयीरे सज्जन इष्टमित्र जन, कन्या कुमरे धन कुळगोत्र.
निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव, पशुआधिक सर्व झाला कृष्ण. आता पती, दीर, सासू, सासरा हे सर्व फक्त कृष्ण आहे. हीच अवस्था तुकोबांची नाटामध्ये आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठला विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. त्या अवस्थेमध्ये ही गौरव आहे. ही विरहिणी म्हणता येणं फार अवघड आहे, कारण विरह हा भाव स्वीकारायलाच ही तयार नाही. ही असं म्हणते, दुजा ऐसा कोण बळी आहे आता, हरी या अनंतापासून या, ज्याच्याशी आता मी एकरूप झालेले आहे, ज्याच्या मी सर्वस्व अर्पण, ज्याच्यामध्ये मी विरघळून गेलेली आहे, तो कसा आहे, त्याच्यासारखा बलवान बळीवंत या विश्वामध्ये दुसरा कोणीही नाही. बलियाच्या आम्ही झालो बलिवंता, करू सर्व सत्ता सर्वावरी, तुकावणे आम्ही जीवाच्या उदारा, झालो प्रीती करा गोविंदास. लौकिकाला तिलांजली देणं, जे तुकोबांनी म्हटलेलं आहे, दिली तिलांजली कोण नाम रूपास, हे फार अवघड आहे. सगळ्यामध्ये लोकापवाद सहन करणं अतिशय अवघड आहे. माणूस त्याला भेटतो. ही तुकोबांची जी गोपिका आहे, पर्यायाने ही जी साधकाची भक्ती आहे, ही आता या सगळ्या लौकिक बंधनाच्या वर गेलेली आहे. पूर्णपणे ती एका वेगळ्या अस्तित्वामध्ये, अस्तित्वाच्या परीमध्ये विराजमान आहे. आपण अभंग थोडे बदले बदले आपण प्रत्येक बघत नाही. या ज्या छटा आहेत, हे कसं आहे, हे करताना त्रास झाला नाही का? बघा, साधकावस्था ही अत्यंत कठीण आहे. तुकोबांच्या साधकावस्थेमध्ये जरी आपल्याला कुठल्याही अभंगाचा तारीखवार काळ माहीत नसला, तरी प्रत्येक अभंगामध्ये त्या त्या वेळची जी मनस्थिती तुकोबांची प्रगट झालेली आहे, त्यातनं एक क्रम दिसतो, त्यातनं एक भाजणी दिसते. जसे आपण शाळेमध्ये चढती भाजणी आणि उतरती भाजणी लहानपणी शिकलो, तसे हेलकावे आपल्याला दिसतात. पण त्या हेलकाव्यांमध्ये सुद्धा एक आपल्याला जो कल दिसतो तो सतत उत्क्रांतीचा आहे. हा जो निर्णय त्या साधकाला, त्या वृत्तीला किंवा त्या गोपिकेला घ्यावा लागला की आता आपलं साध्य किंवा आपलं ध्येय केवळ परतत्वाची प्राप्ती आहे. त्यावेळी मी तसं अगदी व्यवहारातलं उदाहरण द्यायचं तर, या झाडावरून त्या झाडावर उडी मारणारं माकड, दुसरी फांदी हाताशी आली की माकड ती धरतन पहिल्या फांदीचा हात सोडतं. तसं परमार्थाची फांदी धरण्यासाठी सिद्ध झालेली वृत्ती प्रपंचाच्या फांदीचा हात सोडतीये, सोडायला आलेली आहे की मौन सोडलाय. हे जे संक्रमण आहे, हे जे अवस्थांतर आहे, यामध्ये पुन्हा आपण लक्षात घेऊया, ऐंद्रिय किंवा शारीर पातळीवरती ही गोपिका ही संसारी स्त्री आहे. तिला जेव्हा कृष्णचरित्राचं ध्यान लागतं तेव्हा साहजिकच प्रपंचामध्ये गुंतलेल्या वृत्ती हळूहळू तिथून परतायला लागल्यानंतर परिवारामधनं त्यांनी चर्चा होतेच. आपण सुद्धा हे अनुभवतो. जर आपण 4 दिवस देवळामध्ये गेलो, कीर्तनाला गेलो की कोणते बघा हे लागले देवपूजेला, हे जे बोलणं आहे हे सहन करायला लागतं. त्यावेळी त्या साधकाला वाईट वाटतं, पण तीच खरी कसोटीची घडी असते. मी म्हणत नाही तुकोबा म्हणतात, ती गवळून असं म्हणते की अहो, हा जेव्हा मी निर्णय घेतला, लोक बोलले, लोकांपोहात कोणालाही टळत नाही, त्याचं वाईटही मला वाटलं, पण त्यावेळी मी माझं मन कणखर केल्यामुळे त्यावेळी लोक जे बोलले ते मी सहन केलं, त्याचं मला फळ मिळालं नाही. म्हणजे अंतिम बघा, आपण उदाहरण देतो, तुकोबांचा दुसरा असा अत्यंत गोड अभंग आहे, शेवट तो भला बहु माझा गोड झाला. अत्यंत नितांत सुंदर अभंग आहे. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला मागिल्या दुःखांचा सकाळ. हे अवस्थांतर जीवनामध्ये प्रवेशल्यानंतर लौकिकामधल्या लोकव्यवहारामधनं जे मला कडू गोड शब्द ऐकायला लागले लोकांचे,
ते मला वाईट वाटलं, कुणालाही वाटतं, प्रत्येकाची ओढाताण होते. ती गौण असं म्हणते, तिथे माझी खरी कसोटी होती, तेवढं मी धीराने सहन केलं, त्याचं मला आज फळ मिळालं. ती काय म्हणते, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अविट निज सुख, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या, बलियाचा अंग संग झाला आता. याच्याशी जेव्हा मी एकरूप झाले त्यावेळी लोकापवाद मलाही सहन करायला लागला. काय झालं, पण एकूण काळाचा विचार करता अहो ते फार छोटी किंमत होती, तो कालावधी फार छोटा होता. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, सहन केलं. त्याचा परिणाम काय झाला, साधिले अविट निज सुख. बघा, कुठल्याही गोष्टीची किंमत मोजायला, ती किंमत मोजायला आपण तयार आहोत का, हा प्रश्न आहे. ती किंमत तुकोबांनी मोजलेली आहे, त्याचं दर्शन इथे आहे. जो अभंग मगाशी मी उद्धृत केला तुकोबांचा, की ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया, संसार करता म्हणती हा तोशी, टाकीता आळसी पोट पोसा. लोक दोन्हीकडनं बोलतात. अभंग, त्या अभंगाचा शेवट असा आहे की, म्हणून महाराज असं म्हणतात, लोक जैसा ओक धरता धर्मेना, अभक्ता जरेना सत्संग, तुका म्हणे आता ऐकावे वचन, त्यजोनिया जन भक्ती करा. ती अवस्था ही आहे. ती कोण असं म्हणते की मी त्यावेळी काम माझे झाकून घेते. हे जे तुका म्हणतात ना, की तुका म्हणे कानी बहिरी झाले, काय लोक म्हणत होते त्याकडे मी लक्ष दिलं नाही. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, काय झालं त्यामुळे, साधिले अविट निज सुख. आता मी अशा अवस्थेमध्ये आहे की जिथे कोणत्याही प्रकारचं द्वैत नाही. बघा, नवरण तुकोबांची अशी म्हणते, आम्ही आता वरील धाकटी, नाही पाठी पोटी कोणी दुजे. इथे दुजा, दुसरा हा शब्दच आता नाही अस्तित्वामध्ये, पूर्णपणे आहे तो फक्त एकांत आहे. ही अवस्था ज्ञानदेवांनी सुद्धा वर्णन केली आहे. बरं का, ज्ञानदेवांनी अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये गुरुतत्वाचं जे वर्णन मांडलेलं आहे ते अत्यंत वेगळ्या पातळीवरनं मांडलेलं आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की गुरु या शब्दाचा अर्थ पूर्ण ऐक्य, पूर्ण एकांत. याची असख्याची नवाई, अंगी एकपणा रूप नाही, आणि गुरु शिष्य ही दुवाळी पवाडू केला. गुरुतत्व असं आहे की जिथे केवळ एक आणि एकच तत्व आहे, एकमात्र आहे. तिथे आम्ही गुरु शिष्य संबंध जेव्हा निर्माण करतो, ज्ञानदेव असं म्हणतात की म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची होतू दोही ठाई. तिथे दुजा भाव, दुसरा हा शब्दच तिथे संभवत नाही. तीच तुकोबांची विरहिणी सांगते किंवा ही गोपिका सांगते की नाही पाठी पोटी कोणी दुजे. आता मला कोणी वडील पण नाही, माझ्यापेक्षा कोणी वयाने लहान पण नाही. का, सगळं तरतब भाव, सगळं द्वैत, सगळा दुजा भाव, सगळी तौलनिकता, रिलेटिव्हिटी पूर्णपणे लयाला गेलेली आहे. फावला एकांत एकविध भाव, हरी आम्हासवे सर्वभोगी. या एकांतामध्ये फक्त तो आणि तो आहे. मी सुद्धा आता उरली नाही मी पणाने, घरडिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावले परब्रह्म. त्यामुळे काय झालंय, सर्व सुखा मी भोगू सर्व काळ, तोडी येले जाळ मोहपाश, याचसाठी सांडी येले भरतार, रातलो या परपुरुषाशी. हे जे सुख आहे परमाऐक्याचं, हे अनुभवण्यासाठी, उपभोगण्यासाठी, हस्तगत करण्यासाठी प्रपंच नावाचा भरतार मी सोडला आणि परतत्वाच्या पाठीमागे मी आले. घरदिघी झाले पट्टराणी बळे, सावळे वरिले सावळे परब्रह्म. आता ही गोपिका किंवा ही वृत्ती तिच्या ज्या सख्या आहेत त्या सख्यानं सावध करते की मी अशा ठिकाणी आहे की तुमचा संग मी आता सोडलेला आहे. म्हणजे पर्यायाने लौकिक जगाशी मी आता पूर्णपणे तिथनं निसंग झालेली आहे. तो तुकोबांचे शब्द आहेत, कोणी वंदा कोणी निंदा, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. की आता लोक काय म्हणतात, तो का म्हणे कानी बहिरी झाले.
पण तुम्ही हे लक्षात ठेवा की ह्याला फार मोठी किंमत मोजायला लागते. हे इतकं सोपं नाही आहे. आणि म्हणून तुकोबा एका अर्थाने त्यांच्या परिसरातल्या लोकांना जे असं लोकांना वाटतं की अहो त्याला तो किती सुखात आहे बघा, साधले आम्ही तर निज सुख, आपल्याला असं की अरे आपणही तसं सुख भोगावं बरं का, आपणही करू असं काय अवघड आहे, असं जर कुणाला वाटलं त्याला ही गवळण पुढे इशारा देते की मदसवे आता येऊ नका कोणी, सासूर वासिनी बाई यांनो, न सहावे तुम्हा या जनाची कूट, बोलती वाईट ओखट येते. मी सहन केलं, तुम्हाला होईल याची शाश्वती नाही. तुका म्हणे झालो उदास मोकळ्या, विचारो गोवळ्या सव्या मी. हा एका अर्थाने तुम्हा आम्हाला तुकोबांनी दिलेला इशारा आहे की भक्ती करणं हे इतकं सोपं नाहीये. या अभंगाचा संबंध थेट पुन्हा भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विण भिंत तातडीची इथे आहे. कमावले तरी पाका ओज चढे, रुची आणि जोडे श्लाघ्यत आहे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा तुकोबा जे म्हणतात त्या अभंगाच्या पडछायेमध्ये ही भावना समजावून घ्यायला पाहिजे की मदसवे आता येऊ नका कोणी, माझ्या वाटेने चालणं सोपं नाही. सासूरवासिनी बाई, तुम्ही सासूरवासिनी आहात याचा अर्थ अजूनही तुम्ही प्रपंचाच्या कसाट्यामध्ये आहात. हे इतकं सोपं नाही. बघा तुकोबांचा एक अभंग गाथेमध्ये, अभंग अत्यंत मार्मिक आहे. अभंगाचा एक चरण असा आहे की जोपर्यंत तुम्ही प्रपंचामध्ये आहात तोपर्यंत निदान तो तरी व्यवस्थित करा. महाराज असं म्हणतात, आशा मारून या जयवंत व्हावे, तरीच गोसावी व्हावे ते, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती वावगी करू नये. ज्याचे मन नाही लागले हातासी, तेने प्रपंचासी टाकू नये. तुकोबा बाकीच्या सख्यांना हे सांगते, ही गवळण बाकीच्या सख्यांना हे सांगते की माझ्या बरोबर आता येऊ नका. का? कारण माझा मार्ग अवघड आहे. न सहावे तुम्हा या जनांची कूट, बोलती वाईट ओखटे ते. तुका म्हणे झालो उदास मोकळ्या, विचारो गोवळ्या असे सव्या मी. निसंग होणं हे सोपं नाही. म्हणून ती विनवणी करते, सांगत होते तुम्ही ऐकावे कानी, आमुचे नाचणी नाचू नका. जोवरी या तुम्हा मागिलांची आस, तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वाया विण धिंद, पतीना गोविंद दोन्ही नाही. पूर्ण परिपक्व मनाची अवस्था निर्धार झाल्याखेरीज तुकोबा जे म्हणतात, ज्याचे मन नाही लागले हातासी, तेने प्रपंचासी टाकू नये. तोपर्यंत तुम्ही ह्या वाटेने याचा प्रयत्न करू नका. का? नाही तर काय होईल? तुकोबा म्हणतात, माझी एका काही अशी अवस्था होती, देवना संसार तुका दोन्हीकडे चोर. मला असं वाटलं माझं असं होतं, काय तसं झालं नाही. का? कारण मी मन कठीण केलं. नाही तर तुमची अवस्था कशी होईल? तुका म्हणे काय वाया विण धिंद, पतीना गोविंद दोन्ही नाही, प्रपंचही नाही आणि परमार्थही नाही. असं होऊ देऊ नका. म्हणून हे जर करायचं असेल, माझ्या मागणं जर तुम्हाला यायचं असेल तर ह्याला किती मोठी किंमत मोजायला लागते. महाराज म्हणतात, मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा मुचे नवल, नका वेचू बोल वाया विण. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसी संगसरी तुम्ही आम्ही, किंवा कैसी संगसरी तुम्हा मा. मरणाही आधी राहिलो मरोनी. अत्यंत काय पण म्हणूया ताकदवान, प्रचंड ऊर्जामय हे वाक्य आहे. मरणाही आधी राहिले मरोनी, मग होते बने केले तैसे. माझ्या लौकिकाला मी पूर्णपणे माझ्या हाताने कारी लावलेली आहे. जो अभंग तुकोबांचा आहे की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला आठावा स्मशानीचा, की माझ्या अस्तित्वाचं माझ्या हाताने मी विसर्जन घडवलेलं आहे. मरणाही आधी राहिले मरोनी, पूर्ण माझ्या स्वच्या जाणीवेला मी तिलांजली दिलेली आहे. आणि म्हणून हे शक्य झालं.
मरणाही आधी राहिले मरोनी, मग केले मनी होते तैसे, आता तुम्ही पहा मुचे नवल, नका वेचू बोल वायावे न. हे तुम्ही माझ्या आज जे रूप बघताय त्याला एवढी किंमत मोजली मी. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नाही, जमणार आहे का तुम्हाला? हे सोपं नाहीये. काय झालंय हे मी थोडं लक्षात घेणं का आवश्यक आहे. भक्ती सोपी असं आपण म्हणतो, ते खोटं नाहीये. तुकोबांचा पण त्याला पुरावा आहे की भक्तिपंत भाऊ सोपा, पुण्य नागावया पापा, येणे जाणे खेपा, येणेची पै खुंटती, उभारोनी बाहे विठोबाल मीत आहे, भक्ता मी तसा आहे मुखे बोले आपल्या. सोपं आहे, पण कसं सोपं आहे? भक्तीमध्ये प्रवेश सोपा आहे. यारे यारे लहान थोर याती बोलते नारी जरा, करावा विचार न लगे चिंता कोणासी, किंवा सकाळासी येते आहे अधिकार. भक्तीमध्ये प्रवेश सोपा आहे, भक्तीची साधना अवघड आहे. हा फरक आहे. आपल्याकडनं बहुतेक वेळा ही गल्लत होते, भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे. हा इशारा तुकोबा तुम्हा आम्हाला या विरहिणीचे वैशिष्ट्य आहे की थोडा इंग्रजी शब्द वापरायचा तर भक्ती म्हटल्यानंतर एक जो रोमॅन्टिसिझम आपल्या मनामध्ये असतो, तुकोबा त्याचे आपल्याला हलवून जागे करतात की अरे एवढी मोठी किंमत मोजायला लागते. आपण भयाभीत आहोत, आपल्याला भीती वाटते. प्रपंच सोडायची सोपी गोष्ट नाहीये. त्या कल्पनेने सुद्धा आपल्या मनावरती दडपण येतं, आपल्या अंगावर काटे येते. महाराज म्हणतात हे इतकं सोपं नाही, अवघड आहे. मी ज्या अवस्थेमध्ये आहे, अविटनीचं सुख मला प्राप्त झालेलं आहे, त्याच्याकरता मी मोजलेली किंमत जी आहे ती डोळ्याआड करू नका, आणि ती करता येणार नाही. म्हणून कैसी संगसरी तुम्हा आम्हा, जोवरी तुम्हा मागिलाची आस, ती 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 म्हणते तोवरी उदास होऊ नका. ज्याचे मन नाही लागले हातासी, त्याने प्रपंचासी टाकू नये. महाराज म्हणतात ते ह्या अर्थाने. याला किती किंमत मोजायला लागते. परपुरुषाचे सुखभोगे तरी उतरवणी करी घ्यावे सीस. आपलं स्वतःचं शिर कापून तळ हातावर घेण्यात करता जेवढा निर्धार लागतो, जे धाडस लागतं, जे सहन करायला लागतं, तितकी ही प्रक्रिया कठीण आहे. पुढचं चरण जे अभंगातलं, तिथे खऱ्या तुकोबांच्या जीवनाचा पीळ आहे. संसार आगी आपुलेनी हाते, लावूनी मागते पाहू नये. तुका म्हणे वावे तयापदी धीट, पतंग हा नीट दिपासू. हा जो वज्र निर्धार आहे, हा तुकोबांच्या जीवनाचा गाभा आहे. माझ्या मते तुकोबा याचं नाव वज्र निर्धार. आपल्या हाताने आपल्या घराला म्हणजे प्रपंचाला आग लावायची. आणि गंमत बघा, शब्द लक्षात घ्या तुकोबांचे. संसारा आगी आपुलेनी हाते, लावूनी मागुते पाहू नये. की आपल्या प्रपंचाला, आपल्या लौकिकाला, अनावलौकिकाला, पदवीला, संपत्तीला, मानमान्यतेला, प्रतिष्ठेला, लोकव्यवहाराला, समाजातल्या स्थानाला, सगळ्याला आपल्या हाताने आग लावायची आणि नंतर जी पाठ फिरवायची, ते जळलं का शिल्लक आहे बघायला सुद्धा मागे बघायचं नाही. हा जो निर्धार आहे, हा ज्याला आपण वज्र निर्धार म्हणतो. तुकोबांचे हे जे 25 अभंग आहेत, त्याला विराणी असं जरी लौकिक अर्थाने नाव दिलेलं असलं तरी इथे कुठेही, हे सगळे अभंग जे आपण बारकाईने बघितले 25 अभंग, इथे कुठेही विरही भाव दिसत नाही. का? कारण विरह सहन करणं हा तुकोबांचा भागच नाही व्यक्तिमत्वाचा. तुकोबा हे वज्रनिश्चयी पुरुष आहे. एकदा साध्य करायचं म्हटल्यानंतर वाटेल ती किंमत मोजून साध्य करायचंच. आणि एकदा तिथे पोचल्यानंतर पुन्हा परतीचे मार्ग नाही. मग इथे हा खरा आमच्या भगवत धर्माने शिकवलेल्या एका अर्थाने भक्तीचा हा कडकडीत बाण आहे, की जे पुढे 17व्या शतकामध्ये शिवरायांच्या काळामध्ये सिंहगड जिंकताना जे आमच्या सुभेदार तानाजी मालुसरेंनी आणि शिलार मामांनी केलं, की पाठीमागचे जायचे दोर कापून टाकले, की आता लढा, मारा आणि जिंका. मागे जायचे दोर कापून टाकलं. तुकोबा जेव्हा म्हणतात संसारा आगी आपुलेनी हाते, लावूनी मागुते पाहू नये, इथे भेट झाली, घरदिगी झाले पट्टराणी बरे बळे वरिले सावले परब्रह्म. आता तिथून पुन्हा प्रपंचामध्ये मागे येणं आणि विरहाची भावना, अगदी त्या विरहामधलं भक्तीमधलं जे सुख आहे
त्याची अनुभूती घेण्याकरता का होईना पण नसलेलं द्वैत निर्माण करणं आणि त्या द्वैतामधलं प्रेम चाखणं किंवा अनुभवणं ही जी येजा आहे हा तुकोबांचा स्थायी भाव नाही. तुकोबा हे प्रगमनशील व्यक्तिमत्व आहे. मी म्हटल्याप्रमाणे हे तुकोबा कोणाला कळले? आमच्या मावल्यांना कळले की पाठीमागचे दोर कापून टाकून मग जायचं, पाऊल पुढेच पडलं पाहिजे. तुकोबा जे म्हणतात न लगे हलावे चालावे बाहेरी. एकदा त्या स्थानावर गेल्यानंतर ते जे सुख आहे ते निज सुख जे आहे तो परपुरुषाचा संग परमात्म्याशी ऐक्य जे आहे. काय शब्द वापरला तुकोबांनी? बलियाचा अंगसंग झाला आता. हा शब्द आमच्या नामदेवांनी पण वापरला. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी अंगसंगा भक्ताची. ते ऐक्य जे आहे ते ऐक्य कधीही न भंगणार आहे. तिथे ती पट्टराणी पद बळकावून बसलेली वृत्ती आता तिथे पूर्णपणे तादात्म्य पावलेली आहे. पुन्हा द्वैतामध्ये येणं, कल्पनेने का होईना तुझा भाव निर्माण करणं आणि प्रेमसुखाची लज्जत अनुभवणं हे इथे बसत नाही. इथे माझ्या दृष्टीने ज्ञानोबा आहे किंवा नामदेव आणि तुकोबांच्या मधलं पूर्ण आपल्याला एकवाक्यता किंवा सामरस्य दिसतं. ज्ञानदेव त्या ऐक्याच्या अवस्थेला भक्ती म्हणतात. तीच अवस्था तुकोबा या रूपकामधनं मांडतात. ती जर आम्ही ज्ञानदेवांची भक्तीची व्याख्या मान्य केली आणि ती करायला लागते आपल्याला, तर त्याच्यामध्ये कुठेही पुन्हा दुजा भाव संभवत नाही. का? कारण भक्ती ही द्वैतावरती अधिष्ठित आहे. ही संकल्पनाच मुली ज्ञानदेव प्रश्नांकित करतात. तब मी झाले या संभवे भक्ती माझी. 15.5 मिसळावे तरी 15ची जीवी व्हावे, तेवी मी झाले या संभवे भक्ती माझी. ज्ञानी येते सुसंवित्ती शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. पै माझी ये स्वरूप स्थिती भक्ती नाव. एरवी पहिली ना सरती दुजी ना एरवी पहिली ना चौथी दुजी ना सरती, पै माझी ये स्वरूप स्थिती भक्ती नाव. माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन ती स्थिती अखंड अनुभवणं या अवस्थेचं नाव भक्ती. इथे कुठेही मग जाणं येणं संभवत नाही. तुकोबांच्या ज्या विरहाण्या या शीर्षकाखाली जे अभंग आहे त्यातनं जो भाव व्यक्त होतो तो भाव ज्ञानदेवांच्या भक्ती व्याख्येशी थेट संवादी. ते ऐक्य अनुभवण्यासाठी मोजावी लागणारी जबर किंमत आणि तो प्रवास सोपा नाही हे मनावर ठसवण्यासाठी हे अभंग अत्यंत बारकाईने बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून तुकोबांच्या विराण्या या लौकिक अर्थाने त्याला विराण्या असं म्हटलेलं आहे, पण त्यातून व्यक्त होणारा भाव जो आहे तो भाव ज्ञानदेव म्हणतात तसं पै माझी ये स्वरूप स्थिती भक्ती नाव. त्या ऐक्याच्या तादात्म्याच्या अवस्थेचं नाव भक्ती. आणि ती अवस्था प्राप्त करण्यासाठी जो कठोर संघर्ष, जो लोकापवाद, जे टीकेचे प्रहार, जो वज्रनिश्चय साधकाला करावा लागतो त्याचं दर्शन म्हणजे तुकोबांचं जीवन दर्शन आहे. आणि म्हणून हे जे 25 अभंग आहेत तुकोबांच्या गाथेमधले हे विरहिणीपेक्षा सुद्धा तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा दाखवणारे अभंग आहे की जिथे प्रचंड निर्धार, एक विलक्षण गतिमानता आणि पडेल ती किंमत मोजून साध्य हस्तगत करण्याचं तुकोबांचा मनस्वीपणा. त्यामुळे विराण्या हे एका अर्थाने तुकोबांमधल्या मनस्वी साधकाचं दर्शन आहे. तुकोबांनी घडवलेल्या कृष्ण दर्शनाचं हे एक अतिशय आगळं परिमाण आहे.